अलिबागमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी वॉक फॉर वोट रॅलीचं आयोजन केलं गेलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हिरवा झेंडा दाखवला। या रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं अजित पवार यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं गेलं आहे। पुणे नाशिक महामार्गावर सिन्नरजवळ एका खासगी बसचा अपघात झाला। अपघातामध्ये 10 ते 15 प्रवासी जखमी तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। जखमींना सिन्नरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। पुण्यावरून नाशिककडे येत असताना बसला अपघात झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांच्याकडून शिवाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं। नाशिकच्या इंदिरानगर येथील सुखदेव एज्युकेशन संस्था, नाशिक संचलित सुखदेव प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज तसेच सुखदेव प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा विल्होळी येथे संयुक्त विद्यमानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानं जयंतीनिमित्त मानवी साखळीद्वारे डॉक्टर आंबेडकरांची सही तयार करून अनोखी जयंती साजरी केली आहे। सुमारे 650 विद्यार्थ्यांनी या मानवी साखळीत आपला सहभाग नोंदवला। तर महाराष्ट्रावर जलसंकट घोंघावण्याची शक्यता आहे। राज्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागलाय। जलसंपदा विभागानं शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणी साठा हा अवघ्या 34.10% आलाय। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.9% इतका होता। छत्रपती संभाजीनगर येथील धरणांमध्ये केवळ 18.31% पाणीसाठा शिल्लक असल्यानं परिस्थिती खूपच बिकट बनली आहे। पावसाळ्यामध्ये अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनानं विविध कामे हाती घेतली आहेत। पाण्याचा निचरा वेगानं करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळा खालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे। तसेच नाला रुंदीकरणाची आणि नाला वळवण्याची कामे हाती घेतली असून या कामासाठी सुमारे 209 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। 2 अज्ञातांकडून 4 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला आणि जयंती साजरी केली गेली आहे। महामानवाला मानवंदना देण्यात आली। बुद्धवंदना घेऊन त्याप्रमाणेच फटाक्याच्या आतषबाजी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केलं गेलं आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला असून इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला। हे जहाज इस्रायलशी संबंधित असून हेलिकॉप्टरच्या मदतीनं कमांडो जहाजावर उतरले आणि या जहाजातील 17 कर्मचारी भारतीय असून त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं प्रयत्न सुरू केले। विदर्भामध्ये अजूनही अवकाळी पावसानं थैमान घातलेलं सुरूच आहे। आठवड्याच्या सुरुवातीला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं हजारो हेक्टरवर पिकांची नासाडी झाली होती। शनिवारी पहाटे नागपूरसह अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान अजून सुद्धा या भागात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे।
मनमाड येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल मध्यरात्री 12 वाजता फटाक्याची आतषबाजी केली गेली। या प्रसंगी भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार सुद्धा अर्पण केला गेला। या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल अहिरे आणि अन्य मान्यवर हे उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने देशभर त्यांना अभिवादन केले जाते। मूळचे परभणी जिल्ह्यातले असलेले शिक्षक प्रमोद उबाळे यांनी काड्या आणि कार्डबोर्डचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 3D कलाकृती साकारत त्यांना अनोखं अभिवादन केलंय। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वाशीमध्ये सुद्धा मोठा कार्यक्रम घेतला गेला। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 12 वाजता मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली गेली। संसद भवनची प्रतिमा उभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं गेलं। मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाच्या पाऱ्यात चढउतार नोंदवले जात आहेत। काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे। मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान हे 38 अंशावर असून पुढील 3 दिवस मुंबई महानगर प्रदेश, ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील काही परिसरामध्ये कमाल तापमान हे 39 ते 40 अंशाच्या आसपास नोंदवण्याची शक्यता आहे।